नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक गिरटकर तुम्हा सर्वांच्या मी शिपाई महाराष्ट्राच्या ह्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करीत आहे. तर बघा मित्रांनो, आज आपण अग्निवीर भरती 2026 साठी खास गणिताची महामॅरेथॉन घेणार आहोत. हे महामॅरेथॉन क्लास नंबर 2 आहे मित्रांनो. याच्या अगोदर एक घेतला होता आपण आणि हे क्लास नंबर 2 आहे. बघा, जे वारंवार आपल्या पेपरमध्ये प्रश्न येतात तेच आपण याच्यात घेणार आहोत. तुम्हाला मागच्या क्लासमध्ये आपण काय बेसिक आणि काही तर मॉडरेट लेवलचे प्रश्न घेतले होते. ह्या क्लासमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, जेव्हा आपण मॅरेथॉन क्लास नंबर 2 आणून तेव्हा आपण चांगले टफ लेवलचे चांगले लेवलचे प्रश्न घेऊन म्हणलो होतो मित्रांनो. तर आपण ह्या क्लासमध्ये काही तर चांगले लेवलचे प्रश्न घेणार आहोत. तर चला मित्रांनो, जास्त न बोलता आपण आपल्या क्लासला सुरुवात करूया. बघा, पीडीएफ साठी काय करायचे आहे, तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करायची आहे. काय तर मी शिपाई महाराष्ट्राचा येणारे जे काही क्लासेस आहेत, जे काही गोष्टी येणार, त्या सर्वचे सर्व अपडेट तुम्हाला कोणत्या आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळणार. चलो, काय तर आपण गणिताचेच प्रश्न घेणार आहोत. तर पहा, प्रश्न क्रमांक 1 काय म्हणते, जर 20 पुरुष 10 दिवस काम करून 71,800 कमवतात, तर 16 पुरुष 17 दिवसात किती कमवतील? चांगला प्रश्न आहे मित्रांनो. याला कसं सोडवणार आपण? बघा, काय, 20 पुरुष 10 दिवस काम करून, तर 20 गुणीला 10 करा, बरोबर किती? तर 71,800 रुपये कमवतात. 71,000 किती? 800 रुपये कमवतात. तर 16 पुरुष 17 दिवसात किती कमवतात? तर भागीला करायचे किती? 16 पुरुष गुणीला 17 दिवस बरोबर किती? बरोबरचं तर चिन्ह आधीच दिलंय. ठीक आहे. तर बरोबर किती कमवणार? तर बरोबर 100 रुपये कमवणार. किती रुपये कमवणार? 100 रुपये. चला, ज्या काही गोष्टी कटतात त्या काटून घ्या. बघा, 4 पंचे 20, 4 चौ 16. आणखी काय? बेदुनी 4, बेपंचे 10. वरती काय होणार मित्रांनो? 5 25. आणि खाली काय होणार? तर 17 दुनी 34. बरोबर किती होणार? तर 71,800 भागीला x. बघा, एक्स इकडे भागीला इकडे जाऊन काय होणार? तर गुणीला होणार. म्हणजे किती होणार? 25x. बघा, हे 34 भागीला तिकडे जाऊन काय होणार? गुणीला होणार. एक मिनिट, किती होणार? तर 71,800 गुणीला किती होणार? तर 34 होणार. बघा, 25 इकडे भागीला तिकडे सॉरी, इकडे गुणीला तिकडे जाऊन भागीला होणार. म्हणजे एक्स काय होणार? 71,800 गुणीला 34 भागीला काय होणार? तर 25 होणार मित्रांनो. चला, आता 25च्या पाड्या येतो का तुम्हाला? 25च्या नसेल येत डायरेक्ट, मग 5 ने काटा. बघा कसं काटणार आपण? लहान लहान संख्या घेऊ. बघा, 5 25. इकडे काय होणार? बघा, 5 1 5, किती वाजले? 2 वाजले. 5 24, किती वाजले? 1 वाजले. 5 तेरी 15, किती वाजले? 3 वाजले. 5 सकप 30. आणि हा काय होणार? तर 0. म्हणजे किती झाले हे? 14,360 गुणीला किती होणार? तर 34 भागीला किती होणार? आणखी 5 होणार. आणखी काटा. 5 ने कटतो ना, जातो का भाग? जातो. बघा, काय होणार? 5 दुने 10, किती वाजले? 4. 5 8 40, किती वाजले? 3. 5 7 35, 5 दुने 10. म्हणजे किती झाले इकडे? 2,872 गुणीला किती? तर 34. 2,872 गुणीला किती? 34. बघा, शेवटच्या स्थानावरून आपण पाहिले तर 4 दुने 8, म्हणजे एकक स्थानी किती येणार? 8 येणार. तर हा ऑप्शन आणि हा ऑप्शन कॅन्सल झाला. दोघांपैकी एक कोणता पण ऑप्शन येणार. तर काय करणार आपण? 2,872 गुणीला किती करणार? तर 34 करणार. मग आपली बेसिक पद्धत मित्रांनो, कसं होणार? बघा, 4 दुने 8, ठीक आहे. 4 7 28 चे 8, हातचे आले 2, 4 8 32 आणि 2 34, हातचे आले 3. 4 दुने 8, 8 आणि 3 किती होणार? 11. हे शून्य. बघा, 3 दुने 6, हातच्या आला 1. बघा, सेकंड ऑप्शन वरून जाऊ शकतो का आपण? सेकंड ऑप्शन वरून तर एक मिनिट. बघा, 3 7 21 चे 1, हातचे आले 2. 3 8 24 आणि 2 किती होणार? 26, हातचे आले 2. 3 दुने 6, 6 आणि 2 किती होणार? 8. म्हणजेच किती होणार? 8. 8 आणि 6 किती होणार? 14. 14 चे 4, हातच्या आला 1. 1 आणि 4 5. 5 आणि 1 किती होणार? 6. 1 आणि 6 7. 1 आणि 8 9. म्हणजे आपलं उत्तर किती येणार मित्रांनो? 97,648. बघा, एकही ऑप्शन मध्ये तसं नाही. सर्वचे सर्व ऑप्शन चुकले आहेत मित्रांनो. हे ऑप्शन चुकीचे दिले आहेत. आपला उत्तर काय यायला पाहिजे? 97,648. ऑप्शन चुकीचे आहेत याच्यात. ठीक आहे. उत्तर काय येणार याच्या? आपलं 97,648. समजलं? चला पुढचं पाहूया. काय म्हणते? प्रश्न क्रमांक 2.
एका गावाची लोकसंख्या 17,000 आहे. जर पुढील वर्षी लोकसंख्या 25% वाढली तर वर्षाच्या अखेरीस लोकसंख्या किती असेल? बघा एका गावाची लोकसंख्या किती आहे म्हणते 17,000 आहे म्हणते पुढील वर्षी लोकसंख्या किती 25% वाढली म्हणते. बरं हे 25% वाढणार कोणावर? ह्या 17,000 वरच. म्हणजे आधी काय काढू आपण? 17,000. याची किती काढू? 25%. 25% म्हणजे 25 भागीला 100. चला काय होणार बघा? 2 झिरो 2 झिरो कॅन्सल होणार. पुढे काय होणार बघा? 25 झिरोच्या 0. 25 साता किती होणार मित्रांनो? 25 सकम 150. 25 साता किती होणार? तर 175. 175 ची किती? 5 हातचे आले 17. बघा 25 एक 25. 25 आणि 17 किती होणार? तर 42. किती होणार? 42. म्हणजे हे 17,000 चे 25% काढला आपण किती निघले मित्रांनो आपले? 4,250. तर हे काय वाढणार? मग वाढणार तर मग 17,000 मध्ये आपल्याला ते जोडावे लागतील. काय होणार? 17,000 अधिक काय होणार? 4250. किती होणार बघा? 0, 5, 2, 7 आणि 4 किती होणार? 11. म्हणजे 17 आणि 4 किती होणार? 21. म्हणजे 21,250. किती होणार? 21,250. कोणता ऑप्शन? ऑप्शन नंबर अ. हा काय आहे मित्रांनो? एकदम बरोबर उत्तर आहे. समजलं? चलो पुढचा प्रश्न पाहूया. काय म्हणते? प्रश्न क्रमांक 3. 48% हा सरत्नीकृत अपूर्णांकात म्हणून व्यक्त करा. बघा काही नाही फक्त अपूर्णांकात लिहिणे आहे. का बरं प्रश्न घेतलो हा? कारण की हे शब्द माहीत करून घेणे तुम्हाला महत्वाचे आहे. फक्त काय आपल्याला अपूर्णांकात रूपांतर करणे आहे. बघा 48%. टक्के म्हणजे काय? भागीला 100. चला मोठ्यात मोठी संख्या पहा की दोन्ही संख्यांना भाग जाईल तर कितीने भाग जातो मित्रांनो? 4 जातो. बघा 4 याला भाग दिला तर 12 येतो. 12 48 होतो आणि 25 चौक 100 म्हणजे काय होणार? 12/25. कोणता ऑप्शन आहे बघा? ऑप्शन नंबर अ. हाच काय आहे तर एकदम बरोबर उत्तर आहे. समजलं? चलो पुढचा प्रश्न पाहूया. बघा प्रश्न क्रमांक 4. काय म्हणते? एक माणूस त्याच्या पगाराचे 10% अन्नावर खर्च करतो, उर्वरित 20% इंधनावर खर्च करतो. जर त्याच्याकडे 4,680 रुपये शिल्लक राहिले तर त्याचा पगार किती? बघा मित्रांनो कसं सोडवणार? आपण त्याच्याकडे समजा समजा त्याचा पगार समजू आपण. त्याचा पगार किती आहे? त्याचा पगार आहे मित्रांनो 100 रुपये. त्याचा पगार किती घेऊ आपण? 100 रुपये. बघा पहिल्या स्टेपमध्ये काय करणार तो? 100 चे 10% खर्च करणार. कितीचे टक्के? 100 चे 10%. तर काढा 100 चे 10% म्हणजे काय? 10 भागीला 100. 100 चे 10% 10च होतात मित्रांनो. किती होतात? 10. याने 10 खर्च केले तर उरले किती? उरले 90 रुपये. 100 रुपयातून आधी त्यांनी 10 खर्च केले उरले किती? 90 रुपये. मग काय म्हणते? अन्नावर खर्च करतो. उर्वरित 20% इंधनावर करतो. म्हणजे जे उरले पैसे उरले किती? 90 रुपये उरले. याच्यापैकी 20% कशावर खर्च करतो? इंधनावर. तर बघा 90 चे 20%. 90 चे किती? तर 20%. 20% म्हणजे भागीला 20 भागीला 100. बघा किती होणार? 1 0 1 0 2 0 2 0 कॅन्सल. 9 दुने 18. म्हणजे 18 रुपये त्याने किती इंधनावर खर्च केले. जर त्याच्याकडे 4,680 रुपये शिल्लक राहिले म्हणतात. बघा 90 मधून 18 खर्च केले तर त्याच्याकडे शिल्लक किती म्हणजे उरले किती? त्याच्याकडे उरले मित्रांनो 90 मधून 18 मायनस करा. म्हणजे किती उरले त्याच्याकडे? 72 उरले. किती उरले? 72 रुपये उरले. हे 72 रुपये. पण आपल्याकडे 72 रुपये उरले म्हणत आहे का? नाही मित्रांनो. आपल्याकडे म्हणत काय आहे की त्याच्याकडे 4,680 रुपये उरले. त्याच्याकडे ऍक्च्युअल मध्ये पैसे उरले किती? 4,680 रुपये. ते दिलं आहे आपल्याला. पण हे किंमत कितीची निघली आपल्याला? 72 रुपयाची. हे किंमत कितीची निघली? 72 रुपयाची. आणि आपल्याला काय काढायला सांगितलं? त्याचा पगार किती? त्याचा पगार किती धरला होता आपण? 100 रुपये. 72 ची किंमत आपल्याला एवढी दिली आहे तर 100 ची किती? तर गुणीला काय करायला लागेल? 100 करायला लागेल. बस एवढाच. बघा कशाने कटतो का? कटत असेल तर द्या. कितीने भाग जातो? बघा 12 ने देऊन पाहू. बघा 12 सकम 72. इथे काय होणार? 12 तेरी 36. 8 वाचले. नाही नाही. एक मिनिट. लहान संख्या घेऊ आपण. ठीक आहे? की जेणेकरून आपल्याला सोपी जाईल. कितीने काटणार आपण बघा. 6 ने भाग जाईल का? 4. 8 ने भाग देऊ मित्रांनो. 8 ने भाग जाईल. बघा 8 9 72. येथे किती होणार?
आठा पंची 40, आठी आठी 64, आठा पंची 40, म्हणजे हे किती होणार तर इकडे 585 गुणिला 100 भागीला किती होणार तर 9. बघा आता 9 ने भाग जातो का? 9 ने भाग जाणे म्हणजे काय करणे हो मित्रांनो? बघा यांच्या अंकांची बेरीज करायची. बघा 5 आणि 8 13, 13 आणि 5 18, 18 ला 9 ने भाग जातो का? जातो. तर 9 ने भाग जात असेल तर ह्या संख्येला पूर्ण 9 ने भाग देणार. बघा किती होणार? 9. 9 सकम 54. किती वाजले? 4. 9 पाची 45. म्हणजे किती होणार? 65 गुणिला 100 म्हणजे काय होणार? 65 गुणिला 100 म्हणजे 65 वर 2 झिरो. एवढे रुपये त्याच्या काय असणार मित्रांनो? पगार असणार. कोणता ऑप्शन आहे? तर ऑप्शन नंबर क हा एकदम बरोबर उत्तर आहे. तुम्हाला म्हणलं होतं ना मित्रांनो चांगल्या लेवलचे प्रश्न घेणार म्हणून, आणि हे चांगल्या लेवलचेच प्रश्न आहेत. ठीक आहे, तुम्हाला समजतच असेल. कोणता ऑप्शन उत्तर येणार? ऑप्शन नंबर क हा काय आहे तर एकदम बरोबर उत्तर आहे. चलो पुढचा प्रश्न पाहूया. काय म्हणते? ज्या संख्येचे 200% 90 आहे त्या संख्येचे 80% किती? काय म्हणते? ज्या संख्येचे 200% 90 आहे त्या संख्येचे 80% किती? तर मी काय करतो त्या संख्येला x मानतो. x चे 200%, 200% म्हणजे काय? 200 भागीला 100 किती आहे तर 90 आहे, म्हणजे बरोबर किती? 90. चला काय काटपीट करा आणि त्याच्यावरून x काढा. बघा किती 2 येणार, म्हणजेच x किती होणार? हा गुणिला आहे, तिकडे जाऊन भागीला होणार, म्हणजे 90 भागीला 2 म्हणजेच किती तर 45. x किती होणार? 45. पण आपल्याला x विचारलं आहे का नाही? त्या संख्येचे 80% किती होणार? म्हणजे ह्या संख्येचे 80% किती होणार? काय काढाल मग? 45 चे 80% गुणिला 80% म्हणजे 80 भागीला 100. 1 0 1 0 कॅन्सल. काय होणार? बे दोन्ही 4, बे पंचे 10, 5 9 45. काय होणार? 9 दुने 18. एक मिनिट, मी कुठं चुकलो का? इथं 4 येईल खरा. बेचाव आठवते ना? 9 चौ किती होणार तर 36. 9 चौ 36 आहे का ऑप्शन मध्ये? आहे ना. कोणता ऑप्शन? ऑप्शन नंबर क हा काय आहे मित्रांनो? एकदम बरोबर उत्तर आहे. समजलं? चलो पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 6 काय म्हणते? पहिल्या 19 विषम संख्येची सरासरी किती? पहिल्या 19 विषम संख्यांची सरासरी. तर मला सांगा पहिल्या 19 चे 19वी विषम संख्या काढाल का नाही तुम्ही? मला सांगा पहिली विषम संख्या कोणती आहे? 1, दुसरी 3, तिसरी 5, चौथी 7, असे करत करत आपल्याला कोणती 19वी विषम संख्या पाहिजे. तर डायरेक्ट मग 19वी विषम संख्या कशी काढणार पहा. कितवी काढणी आहे आपल्याला? 19वी. तर काय करायचं? 19 गुणिला 2 आणि मायनस करायचं 1. काय करणार आपण? 19 गुणिला 2 आणि मायनस काय करणार? 1. 19 गुणिला 2 38, 38 मायनस 1 किती होणार? 37. म्हणजे हे 37 काय आहे तर 19वी विषम संख्या आहे. 37 काय आहे? 19वी विषम संख्या. मग बघा सरासरी, सरासरी काढणी आहे आपल्याला. सरासरीला दुसरं नाव आहे मित्रांनो मधली संख्या. मी सांगितलं बरं, जेवढे काही पेपर क्लासेस घेतलो आपण त्याच्यात प्रत्येक वेळेस मी हे गोष्ट सांगत आहोत तुम्हाला. तिलाच नाव काय आहे तर मधली संख्या. मधली संख्या कशी काढतो मित्रांनो आपण? पहिली संख्या, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागीला काय तर 2 करतो. बघा पहिली संख्या काय आहे? 1. शेवटची संख्या किती निघाली तुमची? 37. आणि भागीला किती कराल तर 2. बघा 1 आणि 37 38, 38 भागीला 2 किती होणार तर 19. म्हणजे ह्या प्रश्नाची सरासरी किती आहे मित्रांनो तुमची? 19. कोणता ऑप्शन? ऑप्शन नंबर क हा काय आहे तर एकदम बरोबर आहे. सरासरी किती येणार तर 19. समजलं? चलो पुढचा प्रश्न पाहूया. काय तर प्रश्न क्रमांक 7 काय? 45, 25 आणि 35 या तीन संख्यांच्या लसावी आहे. किती आहे ते सांगायचं आहे. बघा लसावी कसं काढणार आपण? एक उभी रेषा, एक आडवी रेषा. काय? 45, 25 आणि किती तर 35. बघा मोठीत मोठी संख्या पहा की तिन्ही संख्यांना भाग गेला पाहिजे. किती येणार? 5. काय होणार? 5 9 45, 5 5 25, 5 7 35. आता याच्यावर भाग जातो का? येणार नाही. मग तुमच्या लसावी काय होणार? ज्या संख्येने आपण भाग दिला आणि ज्या संख्या भागी देऊन आल्या त्यांच्या सर्वांचा गुणाकार म्हणजे काय होणार तर लसावी. म्हणजेच काय होणार तर 5 गुणिला 9 गुणिला 5 गुणिला 7. कशी करणार? कशी करणार? बघा 5 5 25 होणार गुणिला 9 7 63.
म्हणजे काय करणार 25 गुणिले 63 बघा 25 तरी 75 75चे 5 हातचे आले 7 25 सकम 150 150 आणि 7 किती होणार तर 150 आणि 7 157 किती होणार 157 म्हणजे किती 1575 आहे का ऑप्शन मध्ये आहे ना कोणता ऑप्शन ब ऑप्शन नंबर ब हा काय आहे तर एकदम बरोबर उत्तर आहे यांच्या लसावी किती येणार तर 1575 समजलं चला पुढचा प्रश्न पाहूया बघा प्रश्न क्रमांक 8 काय म्हणते एका आयताकृती शेताची लांबी आणि रुंदी 5:4 या प्रमाणात आहे जर शेताची परिमिती 90 मीटर असेल तर त्याची रुंदी मीटर मध्ये किती मीटर मध्ये सांगायची आहे आपल्याला मला सांगा परिमिती 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 म्हणजे काय होते मित्रांनो सर्व बाजूंची बेरीज परिमिती म्हणजे काय होते सर्व बाजूंची बेरीज पण जर आयत आला तर आयतामध्ये आपण विशिष्ट फॉर्म्युला वापरतो तो कोणता 2 गुणिला लांबी अधिक रुंदी 2 गुणिला काय करतो आपण लांबी अधिक रुंदी काढतो मला सांगा लांबी आणि रुंदी दिली आहे का आपल्याला नाही त्याचे काय दिले आहे गुणोत्तर लांबी आणि रुंदीचे काय दिले आहे गुणोत्तर बघाल आधी लांबी म्हणते हा लांबी आहे मित्रांनो ठीक आहे लांबी आणि रुंदी आधी काय दिलाय लांबी आणि रुंदी यांच्या गुणोत्तर दिलाय किती दिलाय 5:4 तर मग याच्यावरूनच लांबी किती धरणार आपण लांबी धरणार मित्रांनो 5x आणि रुंदी किती धरणार तर रुंदी धरणार आपण 4x अशा पद्धतीने यांना पकडणार मग मला सांगा परिमिती दिली आहे परिमिती किती दिली आहे आपल्याला 90 दिली आहे 2 गुणिला लांबी किती लांबी बघा आता ही घ्यायची किती 5x आणि रुंदी किती घेणार तर 4x चला याला सोडवा बरं बघा काय होणार 90 बरोबर 2 गुणिला 5x आणि 4x किती होणार 9x बेदुने 18 म्हणजे 90 बरोबर काय होणार 18x बघा 18 गुणाकारात इकडे येऊन काय होणार भागाकारात 90 भागीला 18 बरोबर काय होणार तर 18 5 90 म्हणजे x किती आला तुमच्या मित्रांनो 5 आला x किती आला 5 पण आपल्याला x काढायला सांगितलं आहे का नाही आपल्याला काय काढा म्हणते त्याची रुंदी काढा म्हणते रुंदी काढणे आहे ते पण कशात तर मीटर मध्ये पण आपल्याकडे x किती आला मित्रांनो 5 आणि रुंदी किती आहे तुमची 4x तर काय होणार 4 गुणिला 5 म्हणजे 5 चौक काय होणार तर 20 5 चौक काय होणार 20 आहे का ऑप्शन मध्ये आहे ना कोणता ऑप्शन नंबर क हा काय आहे तर मित्रांनो तुमचा एकदम बरोबर उत्तर आहे तुमची रुंदी किती येणार तर 20 मीटर चलो पुढचा प्रश्न पाहूया काय म्हणते प्रश्न क्रमांक 9 प्रश्न वाचा प्रश्न काय म्हणते साध्या व्याजदराने वार्षिक 5% दराने 4 वर्षात 900 रुपये होतात तर मुद्दलाची रक्कम किती आहे मुद्दलाची रक्कम दिली आहे मित्रांनो आणि एकूण पैसे किती होतात 900 ते दिले आहे बघा हे जे 900 रुपये आहेत ह्या 900 रुपयात काय काय आहे मित्रांनो व्याज व्याज अधिक काय आहे तर मुद्दल आहे बरोबर आहे का नाही कारण की ते एकूण पैसे झाले मग जर समजा समजा मी काय गेलो समजा आपण काय घेऊ मुद्दल हे जे मुद्दल आहे मुद्दलला एक्स धरू तर मग मला सांगा व्याज काय होणार व्याज व्याज काय होणार तर मित्रांनो 900 मायनस 1 कारण की बघा जे पूर्ण एकूण राशी आहे राशीमधून जर आपण मुद्दल वजा केला तर आपल्याला काय मिळणार तर व्याज मिळणार तर व्याज काय होणार तर 900 मायनस 1 मग मला सांगा सरळ व्याज साधा व्याज म्हणजे काय होते सरळ व्याज सरळ व्याज म्हणजे काय होते मित्रांनो मुद्दल गुणिला वेळ गुणिला काय तर दर भागीला 100 बघा आपल्याकडे व्याज दिलाय व्याज किती आहे तर 900 मायनस एक्स व्याज किती होणार 900 मायनस एक्स सॉरी काय होणार मायनस एक्स 900 मायनस एक्स बरोबर मुद्दल किती घेतला आपण मुद्दल घेतला एक्स वेळ दिली आहे का आपल्याला हो वेळ किती दिलाय 4 वर्ष वेळ दिली आहे आपल्याला 4 वर्ष आणि दर दिलाय 5% म्हणजे भागीला काय होणार 100 बघा 5 × 20 20 100 म्हणजे हे दोन कॅन्सल केलं तर काही 20 100 बघा 5 भागीला इकडे जाऊन गुणिला होणार म्हणजे काय होणार 5 गुणिला 900 मायनस एक्स बरोबर काय होणार तर एक्स म्हणजेच काय होणार बघा 5 9 45 आणि हे 2 शून्य मायनस 5 1 5 गुणिला एक्स 5x बरोबर काय होणार एक्स मला सांगा हा मायनस मध्ये आहे तिकडे जाऊन काय होणार तर प्लस मध्ये होणार म्हणजे काय होणार 4500 बरोबर हा मायनस मध्ये आहे तिकडे जाऊन प्लस म्हणजेच काय होणार x अधिक 5x म्हणजेच काय होणार तर
4500 म्हणजे 4500 बरोबर x अधिक 500 6x. बघा 6 गुणीला इकडे येऊन भागीला होणार म्हणजेच काय होणार 4500 भागीला 6 बरोबर काय होणार तर x. चला ज्याने भाग जाते ते भाग द्या. इकडे करून आपण याला काय होणार 4500 भागीला 6 बरोबर x. चला ज्याने कटत असेल त्याने काटा. बघा साइन 7 42 किती वाजले 3 7 5 35 आणि 0 म्हणजे तुमच्या x किती आला मित्रांनो 7500. x किती आला 7500 आणि आपल्याला काढायचे काय आहे प्रश्नामध्ये मुद्दलीची रक्कम सांगायची आहे. मुद्दल काय घेतला होता आपण x च घेतला होता. मुद्दल किती घेतला होता x आणि आला किती 750. तर कोणता ऑप्शन ऑप्शन नंबर क हा काय आहे तर एकदम बरोबर उत्तर आहे. बघा मला सांगा मुद्दल एवढी आली आपल्याला प्रश्नामध्ये देखील मुद्दलच विचारली होती. जर व्याज विचारले असते तर काय केले असते तुम्ही 900 मधून x वजा म्हणजे किती वजा केले असते 750. तर किती आलं असतं तुमचं उत्तर 150. जर व्याज विचारलं असतं तर किती आला असता 150 रुपये. समजलं. चलो पुढचा प्रश्न पाहूया. बघा 320 म्हणजे 400 पेक्षा किती टक्के कमी आहे. आधी मला सांगा किती टक्केचे काढण्यापेक्षा कितीने कमी आहे 80 कमी आहे. 80 कोणावर कमी आहे तर 400 वर कमी आहे. 80 कोणावर कमी आहे 400 वर म्हणजे 400 चे 80 किती टक्के होतील असं सांगायचं आहे. टक्के काढणे आहेत म्हणजे गुणीला 100. बघ 320 म्हणजे 400 पेक्षा किती टक्के कमी आहेत. किती टक्के सोडा कितीने कमी आहेत 80 कमी आहेत कोणावर तर 400 वर. तर काय होणार 80 भागीला 400 गुणीला 100. चला काही कटत असतील तर काटून घ्या. बघा 2 झिरो कॅन्सल 4 दुनी 8 आणि हा 1 झिरो म्हणजे किती 20%. कितीने कमी आहे 20%ने कमी आहे. कोणता ऑप्शन ऑप्शन नंबर ब हा काय आहे तर एकदम बरोबर उत्तर आहे. समजलं. चलो पुढचा प्रश्न पाहूया. बघा प्रश्न क्रमांक 11 काय म्हणते एक ट्रेन 72 किलोमीटर प्रति तास वेगाने जात आहे. 1400 मीटर अंतर कापण्यासाठी तिला किती सेकंद लागतील. बघा आधी काय विचारलं सेकंद. एक गोष्ट लक्षात घ्या. बघा एक राहते किलोमीटर पर तास. किलोमीटर पर तास आणि एक असतो मित्रांनो मीटर पर सेकंद. मीटर पर काय तर सेकंद. हे काय आहे तर स्पीड आहे वेग आहे. याला काय म्हणतो आपण वेग. जर मला सांगा एखादी गोष्ट किलोमीटर पर तास मध्ये दिली असेल आणि आपल्याला त्याला मीटर पर सेकंद मध्ये करायची असेल तर त्याला आपण गुणीला करणार 5/18. त्याला गुणीला काय करणार आपण 5/18 आणि मीटर पर सेकंद मध्ये दिली असेल आणि आपल्याला किलोमीटर पर तास मध्ये करायची असेल तर काय करणार आपण 18/5 गुणीला काय करणार 18/5. हा कशात कन्वर्ट होणार तर मीटर पर सेकंद आणि हा किलोमीटर पर तास याच्यात चेंज होणार. समजलं. तर तेच आपल्याला काय करायचे आहे वेळ काढायची आहे. किती सेकंद लागतील म्हणजे काय वेळच काढणे. तर वेळ कसं काढतो आपण वेळ बरोबर अंतर. अंतर म्हणजे डिस्टन्स भागीला स्पीड म्हणजे काय वेग. बघा अंतर किती दिलंय आपल्याला. अंतर दिलंय आपल्याला 400 मीटर. 400 मीटर दिलाय आणि आपल्याला स्पीड किती दिली किलोमीटर पर तास मध्ये दिलाय. तर ह्या किलोमीटर पर तासाचा आपल्याला काय करावं लागेल मीटर पर सेकंद मध्ये आणि मीटर पर सेकंद मध्ये कन्वर्ट करताना काय करतो आपण गुणीला 5/18. बरोबर आहे का नाही. बघा 18 चौ 72 आणि बघा 4×5 = 20 म्हणजे 1400 भागीला काय होणार तर 20. बघा 1 0 कॅन्सल. आणखी काय करू शकतो आपण 2×7=14 आणि हा 0 तर किती सेकंद 70 सेकंद. किती वेळ लागणार तिला 70 सेकंद. कोणता ऑप्शन आहे ऑप्शन नंबर अ हा काय आहे तर एकदम बरोबर उत्तर आहे. समजलं. चलो पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 12 काय म्हणजे खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल. बघा काय दिले आहे आपल्याला 240 भागीला 40 भागीला 2 गुणीला 5 अधिक 4. बघा बॉडमासचा नियम लावणे आहे. बॉडमासच्या नियमात काय करतो आपण आधी भागाकार. तर जो आधी भागाकार दिलाय तोच आधी करायचा मित्रांनो. बघा काय होणार 240 भागीला 40 हा आधी होणार. मग काय होणार भागीला 2 गुणीला 5 अधिक काय होणार तर 4 होणार. बरोबर आहे का नाही. मग कसं करणार बघा 6×4 = 24 म्हणजेच काय होणार 6 भागीला 2 गुणीला 5 अधिक 4
म्हणजेच याचाच अर्थ काय होणार बघा, 6/2 किती होणार 3, 3 गुणिला 4 अधिक काय होणार तर सॉरी काय दिलाय 5 दिलाय, 3 गुणिला 5 गुणिला 5 अधिक काय होणार 7, 3 5 15, 15 आणि 4 किती होणार 19, 15 आणि 4 19 आहे का ऑप्शन मध्ये आहे ना. कोणता ऑप्शन नंबर ड हा काय आहे तर मित्रांनो एकदम बरोबर उत्तर आहे. समजलं. चला पुढचा प्रश्न पाहूया. बघा काय म्हणते प्रश्न क्रमांक 13. बघा प्रश्न वाचा बरं. प्रश्न काय म्हणत आहे, व्यवसायात अ ला ब पेक्षा दुप्पट नफा मिळाला. अ आणि ब यांचे अनुक्रमे 3200 आणि 2800 रुपये गुंतवले. अ आणि ब यांनी किती वर्षासाठी त्यांची रक्कम गुंतवली याचे गुणोत्तर शोधा. एक नंबर चांगला टफ प्रश्न आहे मित्रांनो. मला वाटते ह्या सेट पैकी जो आपण घेतला सर्वात टफ आणि चांगला प्रश्न म्हणले तर हाच आहे. बघा मग याला सोडवणार कसं. जे गोष्टी मी सांगतो ते वन बाय वन पहा. काय म्हणते व्यवसायात अ ला बी पेक्षा दुप्पट नफा मिळाला म्हणते, तर नफ्याचे गुणोत्तर काढा. बघा आधी काय काढणार आपण, नफ्याचे गुणोत्तर. नफ्याचे गुणोत्तर बघा, नफ्याचे गुणोत्तर कोणचे अ आणि ब चे. अ आणि कोणाचे ब चे. मला सांगा अ पेक्षा अ ला बी पेक्षा काही दुप्पट नफा झाला म्हणजे जर बी ला 1 घेतला तर अ काय होणार 2, म्हणजे यांचे नफ्याचे गुणोत्तर किती होणार 2/1. किती होणार 2/1 किंवा याला आपण असे 2/1 असे लिहू शकतो. बरोबर आहे की नाही. चला हे झाले नफ्याचे गुणोत्तर. मग काय करावे लागेल तुम्हाला, अ आणि ब यांनी अनुक्रमे 3200 आणि 2800 रुपये गुंतवले. तुम्हाला नंतर काढायला लागेल मित्रांनो गुंतवणुकीचे गुणोत्तर. गुंतवणुकीचे नुकीचे गुणोत्तर. गुणोत्तर काय कराल, गुंतवणूक अ ची किती आहे आणि ब ची किती आहे ते पहा. बघा अ ची गुंतवणूक किती आहे मित्रांनो 3200 आणि ब ची गुंतवणूक किती आहे तर 2800. जे सारखे सारखे आहेत ते कट करून घ्या. काही सारखे आहेत बघा, 2 0 2 0 कॅन्सल. काय होणार 4 8 32, 4 7 28 म्हणजे किती 8 7. याला कसं लिहू शकतो 8 32 7. बघा नफ्याचे गुणोत्तर किती मिळाले, नफा डायरेक्ट लिहितो मी नफा नाव. याचे गुणोत्तर 201 आणि गुंतवणूक गुंतवणूक याचे गुणोत्तर किती मिळाले आपल्याला गुंतवणुकीचे किती 8 7. बघा मग आता आपल्याला विचारलं काय आहे, किती वर्षासाठी त्यांनी रक्कम गुंतवली याचे गुणोत्तर शोधा. किती वर्षासाठी त्यांनी गुंतवणूक म्हणजे गुंतवली आहे त्याचे गुणोत्तर काढायचे आहेत. कसे काढणार आपण, सिंपली करणार मित्रांनो. नफ्याचे गुणोत्तर 8 7 म्हणजे किती 8/7. नफ्याचे गुणोत्तर किती आहेत 2/1 भागीला करणार गुंतवणुकीचे गुणोत्तर किती 8/7. बघा तुम्हाला माहितच आहे जर भागीला करायचे असले 2/1 याचे गुणाकारात रूपांतर होते आणि हे किती होते तर उलटे 7 8 होते. बघा काय होणार बे 7 14, 14/8 दोन्ही भाग जातो बे 7 14 बे 4 म्हणजे किती येणार गुणोत्तर त्याचे 7 4. किती येणार 7 4. आहे का ऑप्शन मध्ये, आहे ना ऑप्शन कोणता 7 4 ऑप्शन नंबर ड हा एकदम बरोबर उत्तर आहे. 7 4 हे काय येणार त्यांचे वर्षाचे गुंतवणूक म्हणजे काय किती वर्षासाठी तर हे काय वर्षाचे गुंतवणूक. वर्षाचे गुंतवणुकीचे गुंतवणुकीचे गुणोत्तर. गुणोत्तर किती येणार 7 4. कोणता ऑप्शन, ऑप्शन नंबर ड हा काय आहे तर एकदम बरोबर उत्तर आहे. समजलं. चलो पुढचा प्रश्न पाहूया. बघा प्रश्न क्रमांक 14 काय म्हणते, एका मुलाकडे 120 चेंडू आहेत ज्यापैकी काही पांढरे आहेत. जर पांढऱ्या चेंडूंचे प्रमाण 45% असेल तर त्याच्याकडे असलेल्या काळ्या चेंडूंचे प्रमाण किती. बघा कोणतीही संख्या असो स्वतःमध्ये किती टक्के असते मित्रांनो 100%. किती असते 100%. 100 पैकी 45% किती बॉल आहे तर पांढरे, तर काय करा तुम्ही -45% करा. तुम्हाला काय मिळणार काळे चेंडू किती टक्के ते मिळणार. बघा 100 मधून 45 गेले किती 55%. किती टक्के तर 55%. म्हणजे जे 120 चेंडू आहेत
किती चेंडू आहेत? 120 चेंडू आहेत. याचे 55% 55% म्हणजे 55/100 किती आहेत? तर हे काळे चेंडू आहेत. तर बघा जे कॅन्सल होते त्यांना काटून द्या. बघा 1-0 1-0 कॅन्सल. बघा 11 आणि 5 दुने 10 किती होणार? 6. 11 6 66. म्हणजे काळे चेंडू किती आहेत? तर 66 आहेत. कोणता ऑप्शन? ऑप्शन नंबर ब. हा काय आहे? तर एकदम बरोबर उत्तर आहे. समजलं? चला दुसरा प्रश्न पाहूया. काय म्हणते? प्रश्न क्रमांक 45. एका वर्गात 45 मुली आणि 27 मुले आहेत. मुलांचे मुलींशी गुणोत्तर किती? मुलांचे मुलींशी गुणोत्तर म्हणते तर आधी काय येणार? मुले आणि याचे गुणोत्तर कोणासोबत करणे? मुलींसोबत. तर मग मुली. बघा मुलांचे किती दिले आहे? बघा 27 मुले आहेत म्हणते. किती मुले आहेत? 27. तर 27 मुले गुणोत्तर काढणे. मुली किती आहेत? तर मुली आहेत 45. कितीने भाग जातो? तर काटा मग. मोठ्यात मोठी संख्या पहा. 9 तिरी 27, 9 पाची 45. म्हणजे किती आहे यांचं प्रमाण किंवा गुणोत्तर? 3:5. किती आहे? 3:5. आहे का? आहे ना. ऑप्शन नंबर अ. हा काय आहे? तर एकदम बरोबर उत्तर आहे. समजलं? चला पुढचा प्रश्न पाहूया. काय म्हणते? प्रश्न क्रमांक 16. बघा प्रश्न वाचा बरं. प्रश्न काय म्हणत आहे? 12 संख्यांची सरासरी 40 आहे. पहिल्या 7 संख्यांची सरासरी 30 आहे. तर उर्वरित संख्यांची सरासरी काढा. एक नंबर प्रश्न. मला आधी सांगा सरासरी म्हणजे काय होते? सरासरी म्हणजे काय होते मित्रांनो? सर्व संख्यांची बेरीज. सर्व संख्यांची बेरीज भागीला एकूण संख्या. हे काय होते तर मित्रांनो? सरासरी. पण बघा प्रश्नामध्ये एक चांगली गोष्ट आहे की आपल्याला काय ऑलरेडी सरासरी दिली आहे. काय 12 संख्यांची सरासरी किती आहे? 40 आहे. 12 संख्यांची सरासरी किती आहे? 40 आहे. तर सरासरी दिलीच आहे आणि एकूण संख्या पण दिल्या आहेत. एकूण संख्या किती आहेत? तर 12. पण काय म्हणते? पहिल्या 7 संख्यांची सरासरी किती आहे? 30 आहे. तर पहिल्या 7 संख्यांची बेरीज किती राहणार? 7 गुणिले 30. मग वाचले किती मित्रांनो? 5 संख्या. यांची सरासरी काय घ्यावी लागेल तुम्हाला? x. तर अशा पद्धतीने ही काय राहणार? तर मांडणी राहणार. चला सोडवा मग याला. कसे सोडवाल? बघा हे गुणिले आहेत इकडे सॉरी हे भागीले आहेत इकडे जाऊन काय होणार? गुणिले 12 चौक 48 म्हणजे किती होणार? तर 480 बरोबर. 7 तेरे 21 म्हणजे किती होणार? 210 अधिक 5 गुणिले x 5x. बघा हे प्लस मध्ये तिकडे येऊन मायनस होणार. काय होणार? 480 मायनस 210 बरोबर किती होणार? तर 5x. चला बघा 480 मधून 210 गेले किती राहणार? तर 270 बरोबर किती येणार? तर 5x. बघा 5 गुणिला आहे तिकडे येऊन काय होणार? तर भागीला 270 भागीला किती होणार? तर मित्रांनो 5 बरोबर x. म्हणजे x किती होणार मित्रांनो तुमच्या? बघा 5 5 25 किती वाजले? 2 5 24 म्हणजे किती होणार? 54. x किती होणार? 54. तर आपल्याला विचारलं काय आहे मित्रांनो? तर उर्वरित संख्यांची सरासरी किती? उर्वरित संख्यांची सरासरीच आपण किती घेतला होता? x घेतला होता आणि ते किती आली? 54. कोणतं ऑप्शन? तर ऑप्शन नंबर क. हा काय आहे? तर एकदम बरोबर उत्तर आहे. ऑप्शन नंबर क हा काय आहे? एकदम बरोबर उत्तर आहे. समजलं? चलो पुढचा प्रश्न पाहूया. बघा काय म्हणते? प्रश्न क्रमांक 17. एका व्यक्तीचे उत्पन्न 6,400 रुपये आहे. जर त्याचे उत्पन्न दरवर्षी 10% ने वाढत असतील तर 2 वर्षांनी त्याचे उत्पन्न किती असेल? दरवर्षाने 10% त्याचे उत्पन्न वाढते म्हणते मित्रांनो. तर 2 वर्षांनी त्याचे उत्पन्न किती असेल? दोन पद्धतीने आपण याचं उत्तर काढू शकतो. कसं? बघा पहिली पद्धत. एक तर तुम्ही पहिल्या वर्षीचे 10% काढा, मग ते जोडा, आणखी मग दुसऱ्या वर्षीचे 10% काढा आणि ते जोडा. हे तुमचं उत्तर निघेल. आणि डायरेक्ट डायरेक्ट जर काढायचं राहिलं तर कसं? बघा 6,400 गुणिला पहिल्या वर्षी त्याचं दरवर्षी उत्पन्न किती वाढत आहे? 10%. म्हणजे 100 रुपये उत्पन्न असेल तर त्याच्यावर 10 वाढले तर किती? 110 झाला. म्हणजे 110 भागीला 100. 100 वर किती? 10 वाढले गुणिला. दुसऱ्या वर्षी देखील हेच होईल की 100 वर किती वाढणार? 10 म्हणजे किती होणार? 110. तर मग याला सोडवा. काय होणार बघा. 2 0 2 0 कॅन्सल. 1 0 2 0 1 0 2 0 कॅन्सल. म्हणजेच काय होणार? 64 गुणिला 11 गुणिला 11. काय होणार बघा. 11 चौक 44. 44 चे 4 हातचे आले 4. 11 सकम 66. 66 आणि 4 किती होणार? 70 गुणिला किती होणार? 11. बघा 11 चौक 44. 11 साती 77. म्हणजे किती होणार मित्रांनो? याचं उत्पन्न
2 वर्षांनी त्याचे उत्पन्न किती होणार तर 7,744. कोणता ऑप्शन तर ऑप्शन नंबर क हा काय आहे तर एकदम बरोबर उत्तर आहे. कोणता ऑप्शन ऑप्शन नंबर क एकदम बरोबर उत्तर आहे. समजलं. चलो पुढचा प्रश्न पाहूया. बघा प्रश्न क्रमांक 18 काय म्हणतो 10 कुटुंबामध्ये 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांची संख्या अनुक्रमे 3 4 2 5 6 0 1 3 2 आणि 4 आहे. प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकांची सरासरी काढा. सरासरी काढायची आताच. सरासरी म्हणजे काय सर्व संख्यांची बेरीज. सरासरी म्हणजे काय सर्व संख्यांची बेरीज भागीला एकूण संख्या. तर सर्व संख्या कोणत्या ह्या वाले जे दिले आहेत कोणते 3 4 2 5 6 यांची काय करावी लागेल तर आपल्याला बेरीज कसं होणार बघा 3 अधिक 4 अधिक किती होणार 2 अधिक 5 अधिक काय होणार तर 6 अधिक 0 अधिक किती होणार 1 अधिक किती होणार 3 अधिक 2 अधिक किती होणार 4 भागीला किती आहेत तर एकूण 10 आहेत कारण की दिलेच 10 आहेत बघा ना 1 2 3 4 5 6 7 8 9 10 चला करा आता याची बेरीज 3 आणि 4 7 7 आणि 2 9 9 आणि 5 14 14 आणि 6 20 20 आणि 1 21 21 आणि 3 24 24 आणि 2 26 26 आणि 4 किती होणार तर 30 म्हणजेच काय होणार 30 भागीला 10 म्हणजेच किती 3 म्हणजे यांची सरासरी किती येणार मित्रांनो 3 येणार सरासरी किती येणार 3 कोणता ऑप्शन ऑप्शन नंबर ड हा काय आहे तर एकदम बरोबर उत्तर आहे याची सरासरी किती येणार तर 3 येणार समजलं चला पुढचा प्रश्न पाहूया बघा प्रश्न क्रमांक 19 काय दिलंय आपल्याला जर एस बी चे गुणोत्तर दिले किती 3:5 आणि बी चे सी सी गुणोत्तर दिले 2:3 असेल तर ए बी सी हे खालील प्रमाणे असेल म्हणजे ए बी सी चे गुणोत्तर काढायला सांगितलंय आपल्याला बघा ए आणि बी चे गुणोत्तर किती दिले ए आणि बी चे गुणोत्तर दिले 3:5 आणि बी आणि सी चे गुणोत्तर किती दिले मित्रांनो 2:3 काढायचे कोणाचे आहेत आपल्याला ए बी आणि सी काढणार कसे आधी ए आणि बी चे गुणोत्तर लिहा काढणार कसे आधी ए आणि बी चे गुणोत्तर ए आणि बी चे गुणोत्तर 3:5 मग काय दिले बी आणि सी चे गुणोत्तर किती 2:3 तर अलग अलग लिहा आता पहा ज्या जागा सुटल्यात बघा ही एक जागा सुटली आहे आणि ही एक जागा सुटली आहे तर त्यांच्या बाजूच्यांना मांडा येथे किती येणार 2 आणि येथे किती येणार 5 आणि यांच्या करा आता गुणाकार बघा 3 दुने 6 5 दुने 10 3 5 15 बघा अशी एखादी मोठ्यात मोठी संख्या आहे का तिघांना पण काटेल नाही काटत म्हणजे यांचे गुणोत्तर किती झालं 6 10 10 15 हे काही आहे तर गुणोत्तर आहे कोणता ऑप्शन ऑप्शन नंबर ड हा काही आहे तर एकदम बरोबर उत्तर आहे समजलं चला पुढचा प्रश्न पाहूया बघा काय म्हणते प्रश्न क्रमांक 20 जर एका आयताची परिमिती 36 मीटर आणि लांबी 6 मीटर असेल तर आयताचे क्षेत्रफळ किती आयताची परिमिती दिली आहे आणि त्याचे काय दिले आहे तर लांबी दिली आहे रुंदी दिली आहे का नाही आताच आपण आयताची परिमिती कशी काढलो 2 गुणिला लांबी अधिक रुंदी असंच काढलो बघा ना आयताचे क्षेत्रफळ काय असते क्षेत्रफळ कोणाचे तर आयताचे किती असते मित्रांनो लांबी गुणिला रुंदी पण आपल्याकडे रुंदी आहे का नाही ना आपल्याला काढणे काय आहे? रुंदीच काढणी आहे तर कसे काढणार बघा परिमिती किती दिली आहे मित्रांनो आपल्याला 36 तर घ्या 36 2 गुणिला लांबी दिली आहे का हो 6 अधिक रुंदीला घेणार आपण x म्हणजेच काय होणार बघा 36 बरोबर 2 गुणिला 6 12 अधिक 2x बघा 12 प्लस मध्ये आहेत, इकडे जेव्हा मायनस होणार 36 मधून 12 गेले किती राहणार 24 बरोबर 2x बघा 2 गुणिला आहेत इकडे जेव्हा भागीला होणार 24 भागीला 2 किती होणार 12 म्हणजे तुमची x म्हणजे जे रुंदी आहे तुमची रुंदी किती आली मित्रांनो ही काय झाली रुंदी रुंदी आली तुमची 12 म्हणजे तुमचं मग आता क्षेत्रफळ किती असणार क्षेत्रफळ क्षेत्रफळ काय म्हणलं मी तुम्हाला लांबी गुणिला रुंदी बरोबर आहे का नाही लांबी दिलीच आहे आपल्याला लांबी किती दिली आहे 6 आणि आता रुंदी किती मिळाली आपल्याला 12 म्हणजे काय होणार 6 गुणिला 12 12 कम किती होणार 72 72 चौरस मीटर कोणता तर ऑप्शन नंबर ब हा काय आहे तर एकदम बरोबर उत्तर आहे किती येणार मित्रांनो 72 चौरस मीटर ह्या प्रश्नाचं काय आहे तर एकदम बरोबर उत्तर आहे समजलं चला पुढचा प्रश्न पाहूया काय तर प्रश्न क्रमांक 21 प्रश्न वाचा काय म्हणतो अनिलचे वय सुनीतापेक्षा दुप्पट आहे
3 वर्षापूर्वी तो सुनीतापेक्षा तिप्पट होता. अनिलचे सध्याचे वय आहे. किती आहे अनिलचे वय ते सांगायचे आहे. बघा अनिल दिलाय आपल्याला आणि कोण दिली आहे तर सुनीता दिली आहे. कसं काढणार याला बघा, यांची घेणार आपण आजचे वय आणि किती वर्षापूर्वीचे तर 3 वर्षापूर्वीचे. हे होणार यांचे आजचे वय आणि काय हे इकडचे होणार 3 वर्षापूर्वी. डबल डबल झालं हे. चला याला काटा पुढच्याला. काय होणार तर 3 वर्षापूर्वी. किती होणार बघा, जर अनिलचे वय काय सुनीतापेक्षा दुप्पट आहे. अनिलचे वय किती आहे तर सुनीतापेक्षा काय आहे म्हणते तर दुप्पट आहे म्हणते. तर आपण काय घेऊ, जर सुनीताचे वय आपण x घेतला तर अनिल काय होणार 2x होणार. अनिल किती होणार 2x होणार. मग मला सांगा 3 वर्षापूर्वी म्हणजे 3 वर्षा अगोदर अनिलचे वय किती होणार 2x - 3 आणि सुनीताचे वय काय होणार x - 3. बरोबर आहे का नाही. मग काय म्हणते 3 वर्षापूर्वी तो सुनीतापेक्षा तिप्पट होता. 3 वर्षापूर्वी बघा 3 वर्षापूर्वी कोण अनिल चे वय किती आहे 2x - 3. हा काय म्हणते सुनीताच्या वयापेक्षा तिप्पट होता म्हणजे 3 गुणिला x - 3 असं होणार. चला सोडवा मग काय होणार 2x - 3 बरोबर 3 गुणिला x 3x - 3 तिरी 9. काय होणार बघा, हा 9 मायनस मध्ये आहे, इकडे येऊन काय होणार प्लस म्हणजे +9 - 3 बरोबर हा प्लस मध्ये आहे, तिकडे जाऊन काय होणार मायनस 3x मायनस किती होणार तर 2x. 9तून 3 गेले किती राहणार 6 आणि 3x मधून 2x गेले किती राहणार x राहणार. म्हणजे x किती मिळालं तुमचं 6 आणि आपल्याला विचारलं आहे काय मित्रांनो अनिलचे सध्याचे वय. अनिलचे सध्याचे वय किती घेतले होते आपण 2x. अनिलचे सध्याचे वय हा कोण आहे अनिल. अनिलचे सध्याचे वय किती घेतले होते आपण 2x मित्रांनो. बघा x आहे आपल्याकडे किती आहे 6 म्हणजेच काय होणार 2 गुणिले 6 म्हणजेच किती होणार तर 12. किती वर्ष 12 वर्ष आहे का ऑप्शन मध्ये आहे. कोणता ऑप्शन नंबर क. हा काय होणार तर एकदम बरोबर उत्तर होणार. समजलं. चला पुढचा प्रश्न पाहूया. बघा काय म्हणते प्रश्न क्रमांक 22. 150 मीटर लांबीची एक ट्रेन 90 किलोमीटर प्रति तास वेगाने धावत आहे. 300 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म ओलांडण्यासाठी तिला किती वेळ लागेल. 150 मीटर लांबीची एक ट्रेन 90 किलोमीटर पर ताशी वेगाने धावत आहे म्हणते. 300 मीटर लांबीचा एक प्लॅटफॉर्म दिलाय आणि आपल्याला टाइम किती सेकंदात सांगायचा आहे. बघा टाइम म्हणजेच वेळ. वेळ म्हणजे काय होते मित्रांनो अंतर भागीला वेग. बरोबर आहे का नाही. आता अंतर कोणतं होणार बघा 150 मीटर लांबीची ट्रेन आहे, ईला पण अंतर आहे तर ईच्या पण अंतर घ्या अधिक आणि किती प्लॅटफॉर्म 300 मीटर लांबीचा काय आहे प्लॅटफॉर्म आणि गुणी भागीला काहीतरी स्पीड किती आहे स्पीड 90 किलोमीटर पर ताशी दिली आहे तर आपल्याला काय ईला मीटर पर सेकंद मध्ये कन्वर्ट करावं लागेल म्हणजे किती 5/18 असं होणार. चला काही कॅन्सल होत असेल तर काटा बघा 18 5 90 बघा 5 नाही हे डायरेक्ट नाही कटणार 1 मिनिट सॉरी. आधी काय करावं लागेल आपल्याला हा हे काय होणार 18 590. आधी काय करावं लागेल यांची बेरीज. बेरीज काय होणार 150 अधिक 300 450 भागीला 5 गुणीला 5च ठेवतो मी कारण की काटायला सोपं जायला आपल्याला. बघा 5 9 45 हे किती होणार 18 590 म्हणजेच किती लागणार तर 18 सेकंद. किती 18 सेकंद आहे का ऑप्शन मध्ये आहे. कोणता ऑप्शन नंबर क. हा काय आहे तर एकदम बरोबर उत्तर आहे. समजलं. चलो पुढचा प्रश्न पाहूया आता. बघा काय तर प्रश्न क्रमांक 23 काय म्हणते जर एखादा माणूस 20 किलोमीटर प्रति तास वेगाने एक विशिष्ट अंतर कापतो आणि 30 किलोमीटर प्रति तास वेगाने त्याच मूळ स्थितीत परत येतो तर त्याला एकूण अंतर पूर्ण करण्यासाठी 6 तास लागतात. किती तास लागतात 6 तास लागतात तर त्याने कापलेले अंतर शोधा. एकूण अंतर किती कापलंय त्याने शोधा म्हणते. बघा तो चालला किती किंवा धावला किती 6 तास धावला. तर आपल्याला काय कळायला लागेल आधी सरासरी वेग कळायला लागेल. काय कळायला लागेल आपल्याला आधी सरासरी वेग. सरा अरे अक्षरही बरोबर नाही आहेत. काय कळायला लागेल आपल्याला आधी सरासरी वेग. सरासरी वेग
सरासरी वेग कसा काढतो आपण मित्रांनो? फॉर्म्युला आहे कोणता? 2xy भागीला x अधिक y. बघा x काय होणार? तर पहिली स्पीड म्हणजे काय? 20 किलोमीटर प्रति तास. x होणार 20 आणि y होणार दुसरी स्पीड. दुसरी स्पीड किती आहे? 30. दुसरी स्पीड काय होणार? 30. म्हणजेच याचा अर्थ काय होणार? 2 गुणिला 20 गुणिला 30 भागीला 20 अधिक 30. किती होणार हे बघा? 2 गुणिला 20 गुणिला 30 भागीला 20 आणि 30 किती होणार? 50. बघा 1 0 कॅन्सल, 5 24. काय होणार? 2 चौ 8, 8 तेरे काय होणार? 24. अरे किती होणार हे? 8 तेरे 24. 24 काय येणार? तर हे किलोमीटर प्रति तास. म्हणजे याची सरासरी वेग किती आहे? 24 किलोमीटर तास. म्हणजे काय? तर तो एका तासात किती? तर सरासरी 24 किलोमीटर धावतो. तर एका तासात किती? 24. तर 6 तासात किती? तर 6 गुणिला 24. 6 तासात किती? तर 6 गुणिला 24. करा. 6 चौ 24. 24 चे 4 हातचे आले 2. साइन दुने 12. 12 आणि 2 किती होणार? 12 आणि 2 14. तर किती होणार? 144 किलोमीटर. 144 किलोमीटर. कोणता ऑप्शन? ऑप्शन नंबर क. हा काय आहे? तर एकदम बरोबर उत्तर आहे. म्हणजे तो 6 तासात किती किलोमीटर अंतर कापणार? तर 144 किलोमीटर. समजलं? चला पुढचा प्रश्न पाहूया. काय तर प्रश्न क्रमांक 24. दोन मुले अनुक्रमे 5 किलोमीटर प्रति तास आणि 5.5 किलोमीटर प्रति तास या वेगाने एकाच ठिकाणाहून चालायला सुरुवात करतात. किती वेळाने ते एकमेकांपासून 8.5 किलोमीटर दूर असतील? ते एकामेकापासून किती अंतर 8.5 किलोमीटर दूर असतील म्हणजे जसं बघा, ये नावाचा एक व्यक्ती धरू, तो 5 किलोमीटर प्रति तास म्हणजे 5 किलोमीटर पर आवर ह्या वेगाने धावतो. आणि बी नावाचा व्यक्ती धरू, हा किती? 5.5 किलोमीटर पर आवर ह्या तासाने धावतो. मला सांगा, जसं इथपासून आपण चालायला सुरुवात केली इथपर्यंत, मला सांगा ए आणि बी ला सोबतच चालायला सुरुवात केली. मला सांगा एका तासानंतर हे दोघेही कुठे असणार? तर एका तासानंतर हे दोघेही बघा, जर एका तासानंतर हा 5 किलोमीटरचा अंतर असणार, तर 5 किलोमीटर हा ए धावणार. पण याच्या पुढे कोण राहणार? बी राहणार. तर यांच्या मधातला हा जो अंतर आहे, हा कितीचा आहे? हा अर्धा किलोमीटर म्हणजे 0.5 किलोमीटर. म्हणजे एका तासात ते किती अंतर कापतात? तर अर्धा किलोमीटर. म्हणजे त्यांच्या बिचातला डिफरन्स किती असते? अर्धा किलोमीटरचा. मग मला सांगा, हा 2 तास, जर 2 तास घेतला तर यांच्या अंतर काय होणार? तर 1 किलोमीटरचा. यांच्या अंतर काय होणार? 1 किलोमीटर. म्हणजे 1 किलोमीटर अंतर कापायला किती तास लागतात? तर 2 तास लागतात. 1 किलोमीटर अंतर कापायला किती तास लागतात? 2 तास लागतात. तर म्हणूनच जर मग त्यांना 8.5 किलोमीटर अंतर कापायचे असेल तर काय करावं लागेल? एका तासाला 2 बघा 1 किलोमीटर पार करायला 2 तास, तर 8.5 किलोमीटर अंतर करायला बघा ना, किलोमीटरचे डबल तास लागत आहेत. किलोमीटरचे काय डबल तास लागत आहेत. म्हणून 8.5 गुणीला काय करायला लागेल? 2. 8.5चे डबल किती होतात? 17. तर किती तास लागणार? 17 तास. किती तास लागणार? 17 तास. कोणता ऑप्शन आहे? ऑप्शन नंबर अ. ऑप्शन नंबर अ हा काय आहे? तर एकदम बरोबर उत्तर आहे. किती तास लागणार? तर 17 तास लागणार. समजलं? चला पुढचा प्रश्न पाहूया. बघा, काय म्हणते प्रश्न क्रमांक 25. दोन फोन प्रत्येकी 18,000 ला विकले. पहिला फोन हा 10% तोट्यात विकला आणि दुसरा फोन हा किती? 20% नफ्यात विकला असता एकूण झालेला नफा तोटा किती? एकूण झालेला नफा तोटा किती? ते ऑप्शन नुसार आपल्याला सांगायचे आहे. मला सांगा, प्रत्येकी दोन फोन किती रुपयाला विकले? 18,000 रुपयाला. म्हणजे एक फोन 18,000 रुपयाला आणि दोन्ही फोन किती? 18,000 रुपयाला. असे करत करत दोन फोन आहेत. प्रत्येक फोन 18,000 रुपयाला विकला आणि आहेत किती फोन? दोन फोन आहेत. म्हणजे ते विकले किती हजाराला? 36,000 रुपयाला. दोन्ही फोन विकले किती हजाराला? 36,000ला. तर आपल्याला पाहावं लागेल की ते आपल्याला फोन किती रुपयाला पडले. त्याच्यावरून आपण नफा झाला की तोटा झाला हे सांगू शकतो. तर मी काय करतो, पहिला फोन धरतो की तो 100 रुपयाचा आहे. पहिला फोन 100 रुपयाचा आहे. याच्यावर 10% काय झाला? तोटा झाला. म्हणजे हा विकला कितीला? 90 रुपयाला हा विकला गेला. 90 रुपयाला विकला. 10% तोटा, 100 वर 10% तोटा म्हणजे 10 रुपये कमी करा. म्हणजे 90 रुपयाला विकला. पण याची आपल्याला किंमत किती दिली आहे?
याची आपल्याला किंमत दिली आहे मित्रांनो 18,000 रुपये. हा म्हणते 18,000 रुपयाला विकला म्हणते, पण तो आपल्याकडे किंमत किती मिळाली 90 रुपये. तर मग 100 रुपयाची किंमत किती, तर गुणीला 100 करा. ही पद्धत आहे मित्रांनो सोडवण्याची. काय करणार मग, जे कटते ते काटा. बघा 90 दुने 180 होणार आणि हे 2 झिरो आणि हे 2 झिरो. म्हणजे जो पहिला फोन आहे त्या पहिल्या फोनची किंमत किती आहे मित्रांनो 20,000 रुपये. जो पहिल्या फोनची किंमत आहे ते किती आहे 20,000. हा काय होणार पहिला फोन. चला आता दुसऱ्या फोनची किंमत काढू. हा काय झाला पहिला फोन, इथं लिहून घेतो. आता काय काढणार आपण, आता काढूया दुसरा फोन. दुसऱ्या फोनची किंमत किती आहे बघा. दुसरा फोन काय म्हणते, दुसरा फोन 20% नफ्यात विकला म्हणते. 20% नफ्यात. जसा तो 100 रुपयाला घेतला, 100 रुपयावर 20% म्हणजे किती, तो 120 रुपयाला विकला. हा किती 120 रुपयाला विकला. पण आपल्याला ऍक्च्युअल मध्ये तो विकला कितीला 18,000 रुपयाला. तो विकला कितीला 18,000ला, पण आपल्याकडे किती मिळालं त्याची 120. तर मग तो 100 रुपयावर किती. बघा 120 ची किंमत 18,000 दिली आहे, तर 100 ची किती हे काढायचं. मग म्हणजेच आपल्याला काय मिळणार, तर त्याची तो ओरिजिनल प्राइस मिळणार. बघा 10 10 कॅन्सल. काय होणार 12 एक 12, 6 वाचले 12 पंचे 60 आणि हा 1 झिरो. म्हणजे किती होणार हे 150 गुणिला 100 म्हणजे किती होणार, तर 15,000. म्हणजे त्याची किंमत दुसरा फोन. हा काय झाला दुसरा फोन. दुसरा फोन. मला सांगा पहिला फोन हा किती रुपयाचा आहे 20,000 रुपयाचा आहे. आणि दुसरा फोन हा किती रुपयाचा आहे 15,000 रुपयाचा आहे. म्हणजे जे त्याची मूळ किंमत आहे. तर मग यांची टोटल करा बरं. हे दोन्ही फोन होतात किती रुपयाचे 35,000 रुपयाचे. बघा ना 20,000 आणि 15,000 किती होणार 35,000 रुपयाचे. आणि विकले कितीला 36,000 रुपयाला. 35,000ची वस्तू विकली कितीला 36,000 रुपयाच्या. नफा झाला की तोटा झाला, तुम्ही म्हणाल सर नफा झाला. बघा 36,000 रुपयातून 35,000 वजा करा. किती नफा झाला, तर 1,000 रुपयाचा नफा झाला. किती रुपयाचा नफा झाला 1,000 रुपयाचा नफा झाला. कोणता ऑप्शन, ऑप्शन नंबर ड. हा काय आहे तर एकदम बरोबर उत्तर आहे. ऑप्शन नंबर ड हा एकदम बरोबर उत्तर आहे मित्रांनो. चांगला प्रश्न आहे. आपण प्रश्नपत्रिका घेतला होता तिथं पण हे सॉल्व केलं होतं याला. ठीक आहे. तर ऑप्शन नंबर ड हा एकदम बरोबर उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक 26 काय म्हणतो, एका बॉक्समध्ये पांढऱ्या आणि काळ्या कॅन्डीचे प्रमाण 5:6 आहे. जर त्या बॉक्समध्ये एकूण कॅन्डीची संख्या 220 असेल तर त्या बॉक्समध्ये काळ्या कॅन्डीची संख्या शोधा. पांढऱ्या कॅन्डी आणि काळी कॅन्डी, पांढरी कॅन्डी आणि काही तर काळी कॅन्डी यांची काय दिले आहे, तर गुणोत्तर दिले आहे किती मित्रांनो 5:6. 5:6. तर मग मला सांगा पांढरी कॅन्डी किती असणार, त्याच्यात आपण काय घेणार पांढरी कॅन्डी 5x आणि काळी कॅन्डी काय घेणार तर 6x. बरोबर आहे का नाही. बघा मग इथं प्रश्नामध्ये आपल्याला दिलं काय आहे, पांढरी कांडी अधिक काळी कांडी हे मिळून किती आहेत तर 220 आहेत. मिळून किती आहेत तर 220 आहेत. पण मला सांगा आपण पांढरी कांडी किती घेतली आहे 5x. म्हणजे याची संख्या किती आहे 5x आणि काळी कांडीची संख्या किती आहे तर 6x. हे मिळून किती होणार तर 220. बघा 5x आणि 6x 11x बरोबर किती होणार तर 220. म्हणजेच x बरोबर काय होणार तर 220 भागीला 11. म्हणजेच x बरोबर काय होणार तर 11 दुने 22 आणि हे किती 20. x किती येणार मित्रांनो तुमचा 20. पण आपल्याला एक्स काढायला सांगितलं आहे का नाही, तर काय म्हणजे त्या बॉक्समध्ये काळ्या कॅन्डीची संख्या किती, काळी कॅन्डी किती आहे 6x. तर काय होणार 6 गुणिला x म्हणजे x किती आला तर 20. म्हणजे काय होणार 6 दुने 12 म्हणजे किती होणार तर 120. तर त्या बॉक्समध्ये काळ्या कॅन्डीची संख्या किती आहे तर 120. कोणता ऑप्शन, ऑप्शन नंबर ब हा काय आहे तर एकदम बरोबर उत्तर आहे. समजलं. चलो पुढचा प्रश्न पाहूया. बघा काय म्हणते तर प्रश्न क्रमांक 27. बघा प्रश्न वाचा मित्रांनो. प्रश्न काय म्हणते, एका संख्येत 30% वाढ केली जाते आणि नंतर ती 25% कमी केली जाते, तर टक्क्यामध्ये निव्वळ वाढ किंवा घट किती झाली याचे मूल्यांकन करा. तर याच्यासाठी मी तुम्हाला एक फॉर्म्युला सांगतो मित्रांनो. जर एका वेळेस वाढ होत असेल आणि एका वेळेस घट होत असेल तर त्याच्यासाठी फॉर्म्युला लक्षात ठेवा तुम्ही. बघा वाढ किंवा घट किंवा दोन्ही वेळेस वाढत असेल तर फॉर्म्युला काय घ्यायचं, x अधिक y अधिक XY भागीला 100. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा मित्रांनो तुम्ही. वाढ घट होत असेल तर बघा याच्यात आता आपण किमती मांडू. काय म्हणते बघा, एका संख्येत 30% वाढ केली जाते. 30% वाढ केली जाते म्हणजे +30
आणि मग काय मध्ये आणि नंतर ती 25% कमी केली जाते. 25% कमी केली जाते म्हणजे -25 करा. बघा प्लस मायनस मायनस हा फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवणे आहे. चालनी आपल्याला याच्याशी आहे. मग काय दोन्ही संख्यांचा गुणाकार. बघा 30 गुणिला -25 बघा प्लस अधिक सॉरी प्लस इंटू मायनस काय होणार मायनस आणि 25 तरी काय होणार 75 म्हणजे 750 भागीला 100. तर हे किती होणार मित्रांनो 1010 कॅन्सल आणि हे 7.5 म्हणजे येथेच न सोडवता एक मिनिट खाली सोडवू आपण. हे काय होणार 30 मधून 5 गेले की सॉरी 30 मधून 25 गेले 5 राहणार मायनस हे 7 पॉईंट काय होणार 5. तर उत्तर काय येणार बघा 5 मधून 7.5 तर जाणार नाही मोठ्या संख्येचे चिन्ह आणि मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा 7.5 मधून 5 गेले किती राहणार अडीच अडीच म्हणजे किती 2.5. जर मायनस मध्ये उत्तर आलं तर समजायचं की घट झाली कितीने घट झाली तर 2.5 ने घट झाली. तर हा झाला मित्रांनो फॉर्म्युला. मी तर म्हणेन की हा फॉर्म्युलाच लक्षात ठेवा. क्रमागत संख्यांची घट किंवा वाढ त्याचा हा फॉर्म्युला आहे मित्रांनो. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. पण जर समजा तुम्हाला फॉर्म्युला लक्षातच नाही आहे तर मग कसे काढाल. तर बघा ते तेव्हा कसे कळाल ते सांगतो मी तुम्हाला चांगल्याने पहा. बघा काय म्हणते एका संख्येत 30% वाढ झाली तर ती संख्या घ्यायची 100. जर 100 मध्ये 30% वाढ झाली तर 100 वर 30% वाढ म्हणजे किती होणार 130. ती संख्या झाली किती 130. मग ह्या 130 वर काय म्हणते 130 चे 25% काढा बरं किती होणार तर असे घेऊ आपण. ठीक आहे अशा पद्धतीने तुम्हाला चांगले समजेल. बघा 25 एक 25 25 चौक 100 130 भागीला 4 130 भागीला 4 किती होणार बघा 4 तिरी 12 वाचले 1 4 दुने 8 वाचले 2 किती होणार 0.5 म्हणजे काय होणार सॉरी 4 तिरी 12 म्हणजे किती होणार 32.5 मला वाटते इथं 4 तिरी 12 हा बरोबर आहे. किती येणार उत्तर याच्या 32.5 म्हणजे हा भागाकार किती आला 32.5 म्हणजे ती संख्या कितीने कमी होणार 32.5 ती संख्या झाली किती होती 130 झाली होती आणि किती कमी झाली 32.5 सॉरी किती 32.5 तर किती होणार आहे बघा 130 मधून 32.5 गेले तर पॉईंटच्या येथे काही असते 0 असते. समजत आहे का तुम्हाला. बघा मी तर म्हणेन तुम्ही हेच लक्षात ठेवा हे थोडं किचकट आहे तरी पण मी सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा 8तून 10तून 2 गेले 8 राहिले हातचा 1 10तून 3 गेले 7 राहिले हातचा 1 13तून 4 गेले किती राहणार 9 आणि हा पॉइंट एक मिनिट हे किती 32.5 आहेत. अरे हे काय होत आहे हे किती आहे तर 32.5 तर इथं पण खाली काय येणार 5 येणार खाली पण काय येणार तर 5 येणार. ठीक आहे तर 97.5 ती संख्या होती. बघा आधी ती संख्या 100 होती घटून किती झाली 97.5 म्हणजे 100वर कितीची घट आली अडीचची घट आली कितीची घट आली अडीचची घट आली म्हणजे किती 2.5% ची घट आली. पण मी म्हणेल फॉर्म्युला लक्षात ठेवा हाच बेस्ट आहे. समजलं. चला पुढचा प्रश्न पाहूया. बघा काय म्हणते प्रश्न क्रमांक 28 36 किलोमीटर प्रति ताशी वेगाने जाणारी ट्रेन 25 सेकंदात खांब ओलांडते तर 250 मीटर लांबाच्या पूल ओलांडण्यासाठी तिला किती वेळ सेकंदात लागेल. बघा एखादी ट्रेन जर खांब ओलांडत असेल तर ती स्वतःला ओलांडते म्हणून आपण काय करतो तिच्या अंतर की ते ट्रेन आहे किती मीटर लांबीची तर अंतर काय होते मित्रांनो अंतर होते तुमच्या वेग गुणिला वेळ वेग गुणिला काय होते वेळ ह्या काय काढतो आपण अंतर काढतो. तर वेग किती आहे तुमचा बघा 36 किलोमीटर पर तासी पण पर ताशीला आपल्याला कन्वर्ट करावं लागते मीटर पर सेकंद मध्ये म्हणून 5/18 गुणिला करतो आणि सेकंद किती वेळ किती दिलेला आहे 25 सेकंद. चला काय होणार 18 दुनी 36 बघा 2 गुणिला 5 10 10 गुणिला 25 250 म्हणजे त्या ट्रेनची लांबी किती आहे 250 मीटर. त्या ट्रेनची लांबी किती आहे 250 मीटर आणि आपल्याला काय ओलांडायचे आहे तर पूल ओलांडण्यासाठी त्याला लागणारा वेळ तर वेळ काय होते वेळ बरोबर अंतर भागीला काय होते तर वेग. बघा अंतर कोणाचे घ्याल ट्रेनला स्वतःचा अंतर आहे म्हणून 250 मीटर आणि त्या पुलाला पण अंतर आहे किती 250 मीटर भागीला किती 36 किलोमीटर पर तास आहे हिला काय करावं लागेल 18 सॉरी 5 बटे किती तर 18
काय करावं लागेल? 5/18 कन्व्हर्ट करावं लागेल. काय करावं लागेल? कन्व्हर्ट करावं लागेल आपल्याला. तर चला, कारण की सेकंदमध्ये उत्तर पाहिजे आपल्याला. काय होणार? 18 दुनी 30. ठीक आहे. 250 आणि 250 500 आणि 2 गुणिले 5 10. 10 कॅन्सल. म्हणजेच उत्तर किती येणार? 50 सेकंद. किती उत्तर येणार? 50 सेकंद. कोणता ऑप्शन? ऑप्शन नंबर ड. हा काय आहे? तर एकदम बरोबर उत्तर आहे मित्रांनो. काय तर ऑप्शन नंबर ड हा काय आहे? एकदम बरोबर उत्तर आहे. समजलं? चला पुढचा प्रश्न पाहूया. बघा काय म्हणते. प्रश्न क्रमांक 29. 500 प्रथम 20% कमी केले आणि नंतर 50% वाढवल्यास नवीन संख्या शोधा. बघा 500 मध्ये 20% कमी केले. 500 मध्ये 20% कमी केले. तर आधी काय काढा? 500 चे 20% काढा. बरोबर आहे का नाही? नाहीतर आपण याला कंटिन्यू पण सोडवू शकतो. कसा? पहा. मला सांगा 500 मध्ये 20% कमी केले. राहिले किती? 80%. किती पैकी? 100 पैकी 80 राहिले. मग काय म्हणते? 50 ने वाढवले. कितीवर वाढवले? 100 वर वाढवले. किती? 50 म्हणजे किती? 150. हे सिरीज मेथड आहे मित्रांनो. हे काय सिरीज मेथड हिने लवकर उत्तर निघणार तुमच्या. तर ती संख्या शोधा म्हणते. कशी शोधाल? बघा. 2 झिरो 2 झिरो कॅन्सल. इकडचे 1 झिरो 2 झिरो 1 झिरो 2 झिरो कॅन्सल. काय होणार? 8 पंचे 40. 40 गुणिला काय होणार? 15. 15 चौक किती होणार? 60. 60 आणि तो एक शून्य किती? 600. म्हणजे ती संख्या कोणती? नवीन संख्या वाढलेली कोणती होणार? तर 600. कोणता ऑप्शन? ऑप्शन नंबर क. हिला सिरीज मेथड म्हणतात मित्रांनो. हे कोणती मेथड आहे? सिरीज मेथड. सिरीज मेथडने आपण हा प्रश्न सॉल्व्ह केला. जर तुम्हाला वाटतेच हे पद्धत नाही समजली तर आधी काय करा? 500 चे 20% काढा. 500 मधून मायनस करा म्हणजे किती होणार? 500 चे 20% 400 होणार मित्रांनो. 400 वर 50% वाढवा म्हणजे 400 चे 50% वाढवा. 400 चे 50% होतात 200. 400 वर 200 वाढले तरी पण संख्या किती येणार? 600. बिलकुल तोंडीच उत्तर निघतो. समजलं? चलो पुढचा प्रश्न पाहूया. चला काय तर प्रश्न क्रमांक 30 काय म्हणते? 25 विद्यार्थ्यांची सरासरी 8 आहे. पहिल्या 5 विद्यार्थ्यांची सरासरी 12 आहे. तर उर्वरित 20 विद्यार्थ्यांची सरासरी काढा. असाच प्रश्न मागे पण घेतला होता. तर मला सांगा सरासरी म्हणजे काय होते? सरासरी सर्व संख्यांची बेरीज भागीला एकूण संख्या. तर सर्व संख्या कोण घेणार? 25 संख्या आहेत टोटल. भागीला काय होणार? म्हणजेच 25 होणार. एकूण टोटल संख्या किती आहेत? 25. पहिल्या 5 विद्यार्थ्यांची सरासरी 12 दिली आहे. म्हणजे पहिले 5 विद्यार्थी आहेत त्यांची सरासरी 12 आहे. म्हणजे यांची बेरीज काय होणार? 5 गुणिले 12 करा त्यांची बेरीज निघणार. तर उर्वरित 20 म्हणजे उर्वरित म्हणजे अधिक 20 संख्यांची काय घेऊ? तर आपण x घेऊ. बरोबर आहे. म्हणजेच काय होणार बघा. सरासरी 25 विद्यार्थ्यांची सरासरी किती आहे? तर 8 दिली आहे. इकडे काय होणार? 12 पंचे 60 अधिक 20 गुणिले x 20x भागीला किती होणार? तर 25 होणार. बघा हे भागीला आहेत इकडे जाऊन गुणीला होणार. 25 8 किती होणार मित्रांनो? 200. हे प्लस मध्ये आहेत इकडे येऊन काय होणार? मायनस होणार. बरोबर किती होणार? तर 20x. चला 200 मधून 60 गेले किती राहणार? 140. बरोबर काय होणार? तर 20x होणार. बघा 20 गुणीला आहेत इकडे जाऊन काय होणार? तर भागीला होणार. 140 भागीला काय होणार? तर 20 बरोबर किती होणार? x. म्हणजेच 20 7 140 म्हणजे तो x किती निघाला? 7. म्हणजे त्या बाकीच्या 20 विद्यार्थ्यांची सरासरी किती असणार मित्रांनो? 7 असणार. कोणता ऑप्शन? तर ऑप्शन नंबर अ. हा काय आहे? तर एकदम बरोबर उत्तर आहे. त्या 20 विद्यार्थ्यांची सरासरी किती असणार? तर 7 असणार. हा काय आहे? तर तुमचा एकदम बरोबर उत्तर आहे. समजलं? चला. तर चला मित्रांनो अशा पद्धतीने हा मॅरेथॉन आपला कंप्लीट झालेला आहे. 30च प्रश्न घेतलो याच्यात पण चांगले लेवलचे प्रश्न होते जेणेकरून तुम्हाला समजणार. कारण की उद्या भरपूर मुलांचे पेपर आहेत तर त्यांच्यासाठी ऑल द बेस्ट मित्रांनो. आशा करतो तुम्हाला जे काही प्रश्न सांगितलो ते तुम्हाला समजले असतील. काय करायचे आहे तुम्हाला PDF साठी आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. ठीक आहे. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. तर चला आजच्यासाठी एवढंच राहू देऊया. जय हिंद, जय महाराष्ट्र.